सह्याद्रीचा प्रवास जेवढा सुंदर असतो तेवढाच तो धोकादायक असतो। तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। जर वेळेप्रमाणे आजही निघालो होतो गडावरती, पण आज सोबत असे मित्र होते ज्यांची आणि माझी कधी भेटही नव्हती आणि काहींसोबत ओळखही नव्हती। ते म्हणतात ना, सह्याद्री फिरण्यासाठी मित्रांची गरज नसते, कारण इथे अनोळखी म्हणून भेटलेली माणसं प्रवास संपेपर्यंत आपली होऊन जातात। वाटेवरून प्रवास करत असताना दिसला हा ढगांच्या आडलाफलेला तोरणा। म्हणलं तिथं जाऊन थोडा आनंद घेऊया आणि मग निघूया तोरणाच्या दिशेने। तर मग निघालो तोरणागडाच्या दिशेने आणि येऊन पोहोचलो पार्किंग मध्ये। गाड्या पार्क केल्या आणि निघालो गडाच्या दिशेने। गडावर यायची माझी तिसरी वेळ, पण ज्यावेळेस येतो त्यावेळेस नवीन रूप बघायला भेटतं आणि नवीन मित्र तर भेटतातच। आता या मुलांची तोरणागडावरती यायची पहिलीच वेळ आणि हे ऋषी सर यांची पहिलीच वेळ, पण अनुभव खूप मोठा। आणि विजय सरांचं म्हटलं तर याआधी यांनी हा गड सैर केला होता आणि एवढं वार सैर वैर सुटलं होतं की काय बोलूच नका। पण सह्याद्रीचे सुंदर रूप बघून आयुष्यातला थकवा नाहीसा होतो। अजून एक गोष्ट, सह्याद्री जेवढी सुंदर दिसते तेवढीच घातकी आहे, कारण वाऱ्याचा प्रभाव एवढा होता की त्यामध्ये शांत उभं राहणं कठीण होतं। त्यात सरांची टोपी खाली पडली आणि थोडीफार रिस्क घेऊन टोपी घेऊन आली। पण खरंच सह्याद्रीत आलं की मनाला शांती भेटते। त्यात असे सुंदर नजारे बघायला भेटतात। हे तर एकदम खतरनाकच होतं, तुम्ही बघू शकताय। झरणे छोटेसे होते पण त्यांचं रूप खूप सुंदर होतं। त्याहूनही सुंदर या सह्याद्रीच्या वाटा आणि सोबत असलेला मित्र। तर याआधी ऐकलं असेल, सह्याद्रीत प्रत्येक पाऊल हा जपून टाकायचा असतो। तर याचं उदाहरण म्हणजे हे प्रत्येक गडावरती असलेले हे माकड म्हणजे गडाचं सौंदर्यच। हे सर्व सुख घेत आलो मुख्य दरवाजावरती, तिथं नतमस्तक झालो आणि पोहोचलो या गोमुखी महाद्वारात। मस्त असं गडावरती पोहोचलो। महाद्वारातून वरती आल्यानंतर पाण्याचे टाक, ज्याचं नाव खोकट टाके असं आहे। हे आहे शिवकालीन पाण्याचे टाके। आता खूप असा प्रवास झालाय, म्हटलं थोडंफार खाऊन घेतलं पाहिजे। मग सरांनी चिवडा आणला होता, तोच खाऊन घेतला। आता राहिलेला भाग आपण पुढच्या पार्ट मध्ये बघू, त्यामुळे फॉलो नक्की करा।